असे डफर माणसं आमच्या सोबत असतात ना. तो दोस्तो, मित्रांनो, बहिणी आणि बहिणींनो, अशा प्रकारे आपण पोहोचले अक्कलकोट मध्ये. जसा आमचा घरात राडा असतो तसा इथेही राडा आहे. तर चला आम्ही निघलो आता बाहेर दर्शनासाठी. बघूया दर्शनासाठी किती किती स्ट्रगल करावं लागते ते. आणि रूम तर आम्हाला मस्त भेटलाय 1200 रुपयामध्ये 1 डे टाइम टू टाइम. ठीक आहे. तर आम्ही आता जाणार आहे महाराजांच्या दर्शनासाठी, नंतर जाऊ संस्थेचं जेवणासाठी. रेडी बेडी होऊन मस्त फ्रेश बिश होऊन आता आम्ही निघतोय. ये क्या था? क्या? अरे रेडी बेडी होऊन आज देऊ राहील तुम्ही. नाही आलंच नाही, कंटाळा आला मला. असं वाटतंय झोपून घ्या. आणि आम्हाला शहाणपणा शिकवत होते तुम्ही कुठं बाहेर लायच्या लायकीचे नाही गाडीवरती. स्वतःला कंटाळा आलाय ते कोण सांगणार? गाडी नाही चालवायची, तुम्ही बसायचं. अरे गाडी चालवणाऱ्यापेक्षा ना मागं बसणाऱ्याला जास्त जास्त कंटाळा येतो खरं तर. याच्यावर काय म्हणणं? काय नाही म्हणणार बाई, ज्यावेळेस गाडी चालत असेल माणूस त्यावेळेस चला. तुम्ही तरी इकडं 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 असं पाहू शकताय, आम्हाला फक्त असं. जाऊ द्या, चुकी झाली, बोलून चुकी झाली. चला आता दर्शनाला जाऊ. ओय बघितलं का एकटा एकटा पुढे चाललाय माणूस. एकटे एकटे काय चाललंय? हे खाली लक्ष देऊन चाललं होतं रे, पाहत होतं खाली. काय घ्यायचं का तुम्हाला? मला काही घ्यायचं नाही. बाबाला वाटलं. दर्शन झालंय आमचं मस्त प्रमाणे. तर आपण चाललोय आता प्रसाद घेण्यासाठी. मस्त प्रमाणे कसं होतं? मस्त प्रमाणे दर्शन झाले आमचं. आता आपण चाललो आता प्रसाद घ्यायला. मस्त प्रमाणे नसतं ते, मस्त पैकी दर्शन झालंय. हा जे काही आहे ते आता काही. चाललोय प्रसाद घ्यायला. अरे ठीक है ना, गावंडळ आदमी समझ लो तुम लोग, क्या बोल सकती अभी इसके ऊपर. प्रसादाची लाईन एवढी मोठी आहे, आपल्याला कमीत कमी 15 मिनिटं लागतील प्रसाद घेता घेता. मग ते 15 मिनिटं मी टाइमपास करणार आहे बायको सोबत टाइमपास करणार. तुमचं काय म्हणणं आहे अशा प्रकारे मॅडम जी? तुम्ही बोलू शकता? काहीच नाही, लागा लाईनला पहिले. हा लागा ना लाईनला. काय लागल? काय लागल? लाईनला लागते बोलत, काय लागेल काय? तू लाईनला लाग, मी मस्त पैकी आई तर खातो तुझ्यासोबत. काय जमल का? हा ठीक आहे. प्रसाद घेतल्यानंतर परत बोलूया आपण. चल इकडे आगे. तर बायको आली एकटीसाठी फक्त प्रसाद घेऊन. आम्हाला असं चालत नव्हता. ठीक आहे चला आपण आपला नंबर सेपरेट लावूया. माझा प्रसाद कुठे? दोन दोन काय एका सगळं खाणार. एकच येऊ राहिले का? हा मग एका माणसाला दोन कशाला देतो? ठीक आहे चलो अरे इथे खाऊन घ्या. बाहेर जाऊ ना. इथे डस्टबिन वगैरे आहे, इथे खाऊन टाकून सगळं. शेवटी बायका ऐकणार. ठीक आहे आपण बघूया काय चाललंय काय नाही. ठीक आहे खाऊया. या इकडं. आता कुठं घुसताय परत तिकडे? इथं बसायचं का? नक्की? इकडे बस. इकडे बसायचं नक्की 100%? असं नको तू निश्चित. बसाओ. चष्मा घेऊ नका. बैठे है हम नीचे, चष्मा चप्पल घेऊ. बिप्पल निकाल. शिऱ्याचा प्रसाद आहे, माझ्या आवडतीचा आहे. चला खाऊया. खाऊन बघ कस काय. प्रसाद कसा असतो चांगला? कस काय म्हणजे टेस्ट सांग मला कशी कशी आहे. पूर्ण गावरान तुपातला. पूर्ण गावरान तुपात. ओके. सत्यनारायणचा प्रसाद कसा असतो? सत्यनारायणचा प्रसाद आहे. आपण जसं घरात बनवतो तसं ना. ठीक आहे अशा प्रकारे आम्ही खातो प्रसाद. आजपर्यंत आपण दुसऱ्यांच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्यांच्या स्टेटसला स्वामी समर्थांची मूर्ती बघितली. आज आपण लाईव्ह बघू राहिलो. मॅडम तुमचं लाईव्ह म्हणणे काय म्हणणं आहे? काय म्हणाय? चांगलं वाटतं. काय म्हणणे? चांगलं वाटतं. असं डोळ्यासमक्ष बघितल्यावर त्याच्या शेजारी शिवाजी महाराजांची पण मूर्ती आहे. माझे शब्द थोडे अडकत आहे, तो थोडं समजून घ्या प्लीज. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. हे दाखव. आणा इकडे. पूर्ण वरपासून खालपर्यंत किंवा झूम आउट करा. हे पण दाखव.
बोला मॅडम, काहीतरी बोला. चला मला चप्पल घालायची यार. स्वतः घालून आले. अरे यार, इथं सगळं एवढं बघायचं सोडून दिलं, या बैला चपलाचं पडलंय. केलं. इथं सगळं काही बघायचं सोडून दिलं, या बैला चपलाचं पडलंय. चपला 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 इन 200 रुपयाची चप्पल, तुम्ही त्या चप्पलाच्या नादी लागला मॅडम. हा, तुमच्या जीवाजोगी आहे का ती चप्पल? आपण हे जिवंतपणे हे जे देवाने दिलेले नेत्र आहेत, त्या नेत्रातून ही दुनियाचं सुख बघायचं दिलं सोडून तिचा जीव कुठं म्हणे चपलामध्ये. चपला काय करणार? चपला पडून थोडी जाणार आहे, गेलीच आपण नवी घेऊ. तुझं काय म्हणणं आहे? पण स्वतः तुम्ही चप्पल घालून फिरताय ना, मला आणि प्रॉब्लेम बाय चान्स मध्ये गेलो होतो. माझी एवढी ब्रँडेड चप्पल नका दाखवू. फायनली चप्पल घातलेली आहे आणि ती बोलतीये एवढी ब्रँडेड चप्पल नका दाखवू. अरे तिच्या हाईटच्या नुसार मी चप्पल घेतली होती, आता ती बोलते एवढी ब्रँडेड चप्पल नका दाखवू. तुझं काय हा म्हणणं आहे? म्हणजे ती रेग्युलर यूज आहे पावसा पाण्याची, पण इकडं पावसाचा पत्ते नाही, मी ती चप्पल घेऊन आले. अरे तू लपते काय? लपते कुठे? मग इकडून चल, माझ्या डाव्या साईड तुम्ही चल. चुकीच्या बायको side- कधी बी डाव्या साईडला पाहिजे, अहो, पण उपडी तुम्ही- उलटी असते ना. तुम्ही चुकीच्या साईडने मोबाईल पकडला, माझी काय चुकी आहे त्याच्यामध्ये? मी चुकीच्या साईडला मोबाईल पकडला. मी काय मोबाईल पकडला? मला धरलाय, माझा हात मोठा आहे म्हणून मी धरलाय. तिला प्रॉब्लेम काय? महा 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 म्हणणार होत, माझा इकडे आहे म्हणते. माझा. तू इकडे ये. अरे यार कुछ नहीं हो सकता भाई, किधर भी जाओ. वो गाड़ी के सामने जा रही थी, क्या मैं बोलूं इसको? अभी गाड़ी आ रही पीछे से, मराठीत बोला. मेरे को बोल रहे थे इधर आओ. काय को दोनों भी जाते गड्डी की नहीं. तुम्हाला प्रत्येक ब्लॉग मध्ये हे सांगणं कंपल्सरी आहे का? मराठीत बोला, मराठीत बोला, मराठीत बोला. मध्येच कुठेतरी हिंदी चालू करून देता, मध्येच कुठं मराठी चालू करून देता. काय काय चाललेलं आहे नेमकी? सॉरी, पहले काय को जगमारी के, फिर से हिंदी में बोला मैं. ठीक आहे असो. ही अमेरिकन बाईक पण आहे इथं बसलेली. जर तुम्हाला कधी हिंडायची सवय वाटली, पहिले काय कधी को जगमारी- गरज पडली, पहिले काय को जगमारी, पण तुम्ही हिंदीत बोलताय. हा वरून sorry जे पण बोलताय. आहे ते आय एम व्हेरी सॉरी दोस्तो. इथं अमेरिकन गाडी आहे, तुम्हाला जर वाटलं अमेरिकन सारखं हिंडावं हे बसावं अमेरिकन तर गाडी मस्त कोण- जावा, बसून घ्या कोणती आणि एक अमेरिकन चक्कर गाडी? मारा. आहे तिथं अमेरिकन गाडी आहे एक, पुढं ती काय छत्र्यावाली पागल कही के. पैगल कहीं की. मतलब हम बोले तो हिंदी इनको प्रॉब्लम लगता है, और ये हिंदी बोले तो इनको मजा आता है, हाँ, क्योंकि सही है, बोलने सही में है. कंटेंट मिलता है, बोल सकते लोग. क्या करें? भीड़ को देखो सामने भीड़ नहीं तो देखो. धड़ को जाओ. मग आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात जे लोक इतके मानतात ना स्वामी समर्थांना, हे बघा खांद्यावर बॅग घेऊन येतात, ओढीत बॅग घेऊन येतात. आजी चालली डोक्यावर बॅग घेऊन, ती दुसरी आजी डोक्यावर बॅग घेऊन चालली, त्यांच्या पलीकडून त्यांची सून. काय करणार? ही आहे ती अमेरिकन गाडी. मॅडम बघून घ्या, बघितली. मस्त पैकी चालले ते लोक. काय करणार आता? सॉरी सॉरी, आजीला धक्का लागला माझा. ठीक आहे असो, थोड्या वलगाडल्या होत्या, पडली असती मग काय केलं असतं, आजीनं 2 शिवे दिले असते मला, पण शिव्या मी ऐकल्या असत्या कारण मी लाफट आहे. आज जरा जास्त चवर 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 करत नाही का तुम्ही? सबर सबर नहीं, हम ऐसे ही है. जिंदगी जियो, खाओ पियो, मरो, एक दिन मरने का. ये प्रॉपर्टी कमा के कहा जाने का है? बोलो. मरही तर जाणे का हे. माझ्या हाताला क लागली आहे आता. तर एकंदरीत विषय असा चालू आहे का आता झोपावा का इथं फिरावा, तू सांग काय करायचं. फिरलं तरी चालेल, झोपलं तरी चालेल, कारण की थकलेलो पण आहे खूप सारं. उद्या परत आपल्याला 73-74 किलोमीटर जायचंय पुढं. आपण उद्या जाणार आहे कर्नाटकामध्ये. आणि पुन्हा रिटर्न पण यायचंय तुळजापूरला जायला. पुन्हा परत आपण रिटर्न तर येणारच आहे, पण आल्यानंतर आपण काय करणार? तुळजापूरला जाणार. आमच्या अख्ख्या महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्लस आमचं कुळदैवत आहे. कोणतं मंदिर आहे? तुळजापूर ना? तुळजापूर. तुळजाभवानीचं मंदिर आहे तुळजापूरला. ओके, तुळजापूरला जाणार आहे. मग आपण मागं कुठे गेलतो एकदा? कुठे गेले? आपण तिकडून कोल्हापूरवरून आलतो त्यावेळेस कुठे गेलतो? महालक्ष्मी. अंबाबाई महालक्ष्मी. ओके ओके, सॉरी सॉरी सॉरी. हिच्या लक्षात आहे की नाही ते बघत होतो, माझ्या लक्षात होतं पण मी यांच्या मेमरी स्वतःच्या चेक करत होतो. लक्षात- स्वतःच्या लक्षात. ठीक आहे असो, काही प्रॉब्लेम मला नाही. चेक करायला चालेल, स्वतःच्या लक्षात नाही आलं. अरे मी तुलाच विचारत होतो, पण कॉन्शियस माइंड, सब कॉन्शियस माइंड तुला किती जागेवर चेक कर असो. ठीक आहे तुला. बरं ठीक आहे, आता आम्ही जरा फिरतो वगैरे, एन्जॉय करतो इथं, आणि संध्याकाळी आरतीला जाणार आहे. एन्जॉय काही नाही, ही जाईन झोपण तिथं रूम मध्ये आडी पडत. नाही आता फिरायला जाऊ ना, मोबाईल ठेवू जरा खाली, मस्त फिरू वगैरे. रूम मध्ये जाऊन काय करणार आहे?
रूम मध्ये जाऊन तर माझं असं म्हणणं आहे, आता झोपतो डायरेक्ट सकाळी 5:30ला उठतो, रूम चावी की जमा करतो, गाडीला किक मारतो आणि निघतो गणगापूरच्या दिशेने. नाही नाही नाही, मग आता ब्लॉग थोडासा थांबू, मस्त ठीक आहे. थोडंसं फिरू वगैरे. इथं काय कंटाळा आलाय, बाकी काही विषय नाही. थकली इथे, गुडघे बिडघे दुखायला लागले. नाही थकले मी. विषय चिल है, अपना काम 25 हो गया इसका, बस बात खत्म, बाय. नमस्कार गाइस, गुड मॉर्निंग. आम्ही उठलोय सकाळी 7 वाजता. मॅडमचा मूड थोडा ऑफ है, डोकं बिकं दुखायला लागलेलं आहे. काम तमाम हो गया उनका भी एक ही दिन में. इधर देखो. डोकं का दुखायला लागलं माहिती का? काल ते तेलकट खाल्लं ना, पुरी भाजी और कुछ आणखी वडापाव खाल्ला, त्यामुळं ओके. हिट. आणि हे बघा, डोळा माझा सुजलाय. गोगल मस्त पैकी तिथं राहण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी जागा होती. आंघोळी करू शकत होतो. बाईनं सकाळी सकाळी उठतो, उठा 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 उठा, आपल्याला गाणगापूरला जायचंय. उठल्यानंतर इथे आलोय आम्ही आता अक्कलकोटच्या बाहेर येऊन म्हणलं थोडं शूट करावा, मग थोडं बोलावं म्हटलं. त्याच्यात त्या बाईचा मूड ऑफ आहे आणि आमची दन्नो अशी उभी डबल पायावर. सरताज हे बिटवा हे थोडं खराब झालंय. आता काय करणार आहे, धुवून जाऊन काढा. गणगापूर मध्ये गेलो का माझ्यासोबत त्यालाही आंघोळ घालतो. चिल. तुमचं काय म्हणणं आहे मॅडम? काय नाही, जाऊ आता तिथं मस्त आंघोळ वगैरे करू, फ्रेश होऊ, दर्शन वगैरे घेऊ और फिर निकलेंगे आगे की जर्नी. ओके, मॅडमने न्यूज दिलेली आहे अशा प्रकारे, तर आपण निघूया. चला गाणगापूर. आम्ही कर्नाटक मध्ये पोहोचलोय आणि कर्नाटक मध्ये आल्यानंतर गाणगापूर मध्ये आलोय. गाणगापूर मध्ये आल्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतले, फ्रेश झालोय, थोडं चहा पाणी वगैरे घेतलंय मित्राच्या घरी. त्याच्या घरी आल्यानंतर, त्याच्या घरी म्हणजे त्याच्या पाहुण्यांचं घरी, ते बी तो मी पाहायचं आहे. पण इथं आल्यानंतर जी त्यांची जी लँग्वेज आहे ना बोलायची, काहींना मराठी जमत नाही, काहींना हिंदी जमत नाही, त्यांच्या लँग्वेज मध्ये बोलताय, तर मजा येते त्यांची लँग्वेज ऐकून. चला तुम्हाला दाखवतो. माझा मित्र पुण्याला कामाला होतो आम्ही सोबत. आता घरी मस्त डेअरी फार्म टाकलंय, 40-50 हजार कमवतोय डेअरी फार्म. हाय कर एकदा, पाहू दे ना आपण आलो. अरे यार, ते घाबरत नाही. टेन्शन घेऊ नका, ते थोडं कॅमेरा इथे आल्यानंतर आम्ही बसलोय. त्यांच्या लँग्वेज मध्ये बोलत होते का, आम्ही यांना कुठेतरी बघितलंय असं तसं हे ते. ज्यावेळेस माझा मित्र आहे त्याला मराठी येते, कर्नाटकी येते, हिंदी येते. त्यावेळेस ते बोलत असताना तेव्हा आम्हाला विचारतोय असं म्हणता येते का, तू मला हिंदी कुठेतरी बघितलंय. मग त्यांनी त्यांना सांगितलंय युट्यूब वर व्हिडिओ वगैरे बनवतात असं तसं. हे ज्यावेळेस ऐकतोय आम्ही त्यावेळेस बरं वाटतंय जरा मनाला. मनाला बरं वाटतंय. पण कसं तर वाटते चला आपण एक सक्सेसच्या मार्गावर चढतोय. मग कसं वाटतंय घरी आल्यानंतर? कंपनीतून घरी आल्यावर कसं वाटतंय? एकदम निवांत. कुठला 12 महाराष्ट्रीयन संस्कृती इकडे जपली जाते. ज्यावेळेस आपण एखाद्या पाहुण्याच्या घरी जातोय, तिथे हळदी कुंकू आपल्याला लावली जाते. ज्यावेळेस आपण निघणार असतो घरी, इकडच्या राज्यामध्ये ही ती प्रथा अजूनही चालू आहे. ते लोक जपता येते, चांगली गोष्ट आहे. आता आम्ही ज्यावेळेस निघायचं म्हणलं होतं, तर ते बोलले थांबा 5 मिनिट. आम्ही ते त्यांना लँग्वेज जातं की ते बोलणं आमच्या समोर बोलले, पण कळलं नाही काही. ते हल्ली कुंकू लावून आमच्या मॅडमला स्वागत सत्कार करणार आहे, वाट लावणार आहे. तर बघूया कसं करते. महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर आपण ते काय म्हणते त्याला, तिकडचे संस्कार असतात, पण तसं नाहीये. जे आपले बॉर्डर वगैरे आहेत चारी बाजून मस्त वेगळी. कानाला तर फर्स्ट टाइम लावलेलं बघितलंय मी.
कोणी काहीतरी बोलशील. मी बघू राहिले काय चाललंय. अरे हे आपणही फॉलो करतो, एवढं काही विषय नाही त्याच्यामध्ये. मग जरा वेगळी पद्धत आहे ना. त्यांची वेगळी नाही, हे टोपी पर्यंत जसं घालतो ना आपण तसंच ते पण करताय. पण इकडची कसं आहे, आपण 5 किलोमीटर गेल्यानंतर जशी बॉर्डर चेंज होती, आपली लँग्वेज चेंज होती ना, तसं त्यांचं बी आहे. आता आपण तर राज्य बदलून इकडे आलोय बरं कर्नाटकमध्ये. तू पण बस. मी तू काढ तर. अरे मीच करणार आहे आता. ठीक आहे, आप पकडू. कुछ मतलब करो ऐसे पकड़ कर. नाही आता ह्या फॅमिलीमध्ये ಕೂಕ ಮಚ್ಚಣ್ಣ ಬರೀ ಕೂಕ ಮಚ್ಚಣ್ಣ ಮೊದಲ ಆ ಕೇಸರಿ ಕಲರ್ದು ಹಚ್ಚಣ್ಣ, ಕೇಸರಿದು ಇಲ್ಲದ ಡಾರ್ಕ್ ನೋಡ್ತೀವಿ. लांब लावतो. ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ನೋಡಿ ನಾ ಸಣ್ಣ ಹಚ್ಚಿರ मला पण अखेर मुलं ಹಚ್ಚಣ್ಣ. ಹ್ಞೂ ಅವು ಉಲ್ಟಾದ ನೋಡಿ. ಕಾಲಿಗೆ ಕೈಗೆ ಹಚ್ಚಿ ಹಣೆಗೆ ಹಚ್ಚಬೇಕು, ಮುಂಡಕ್ಕೆ ಹಚ್ಚಬೇಕು ಎರಡು. ಇನ್ನೊಂದು ಸರ್ತಿ ಒಂದೇ ಸರಿ ಹಚ್ಬಾರ್ದು, ಸಕ್ಕರೆ ಹಾಕ್ಬಾರ್ದ. ಐತ್ಲ ಅಣ್ಣ. तुझं ते जाऊ तुम्ही. पाया पडेल ना फक्त. तर त्यांच्या पद्धतीनुसार त्यांनी सगळी प्रोसेस कम्प्लीट केलेली आहे. आता आहे आम्ही आलोय बाहेर बोलण्यासाठी. एक अशी वेगळी फिलिंग येते ना, आपण दुसऱ्याच्या राज्यामध्ये जाऊन आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृती तर आपल्याला बघायला भेटत म्हणतात प्राऊड ऑफ महाराष्ट्र. तर आता मी करतोय पण तिथून नंतर बघू आपण पुढं काय होतंय. पण हे मजा येते. तुम्ही फिरत जा, मित्रमंडळी ऑल स्टेटमध्ये बनवा. तुम्ही तिथं जा, तिथली संस्कृती तुम्हाला समजेल, आपली संस्कृती त्यांना कळेल. ते थोडे लाजत होते कॅमेरे पुढे येण्यासाठी, पण त्यांना थोडं समजवलं मी, काय होत नाही, काही प्रॉब्लेम झाला तर मी आहे, आपण सॉल्व्ह करू. तो चला. तर आम्ही चालू केलेला आहे आता तुळजापूरचा रस्ता. गाणगापूर मधून निघताना असं वाटत होतं अरे यार इथंच बसावा, इथंच राहावा. यांचं असं यांची लँग्वेज ना ऐकायला अशी मज्जा येते. म्हणजे कर्नाटकी लँग्वेज एक नंबर आहे. ऐकायला असं भारी वाटत होतं ना तिथं. पण आम्हाला टाइम कमी असल्यामुळं आणि गाडीवर प्रवास करत असल्यामुळं थोडं व्हिडिओ शूटिंग वगैरे काढायला थोडा प्रॉब्लेम राहिलेला आहे. पण जिथं जिथं आम्ही थांबतोय तिथं तिथं ब्लॉग बनवायचा प्रयत्न करून राहिलोय. जो अनुभव आम्ही घेतोय ते शेअर करतोय, सेव्ह करतोय, आठवणी सेव्ह करतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला ती आवडली ना का ते जे गण टिळे बिळे एकदम जंकी पंकी कार्यक्रम एक नंबर मजा आली. आणि हिचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे जे घंटिया लावण्याची पद्धत आहे ना, आपली इथं कानापाशी पण टिळा लावतात ते सोड का फिरवत मी दिसत नाही व्यवस्थित. घ्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे जे टिळा लावण्याची पद्धत आहे ना, आपण फक्त डोक्याला टिळा लावतो आणि डोक्यावर तांदूळ टाकतो. त्यांच्याकडं असं करतायत, मी तुम्हाला दाखतो. बघितलं हे बघ, कानाला पण टिळा लावताय,
डोक्याला लावताय, डोक्यावर तांदूळ टाकताय. सेम आपलीकडची प्रोसेस, फक्त एक गोष्ट ऍडव्हान्स म्हणजे त्यांची घरी कानाला ते लावताय आणि हा आपण कसं आहे, हा आपल्याकडे अजून एक पद्धत आहे, साडी घालून नेसून पाठवलं जातं आपल्या घरी, किंवा पाहुणे आलेले त्यांना साडी नेसवली जाते. तर त्यांच्याकडे असा नियम आहे, साडीची घडी घालून देत नाही, एक तर नेसून देतात, नाही तर मग ती फिडून आपल्या डोक्यावर पदर वगैरे टाकून देतात, सगळं करून देतात. तर हिच्या डोक्यावर पदर तिथं टाकून दिलाय, देणाऱ्याचा फिलिंग महत्वाची असते. असो, तर आपण निघलोय आता तुळजापूरला, जे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचं दैवत आहे. आम्ही इथे चाललोय, मी तर फर्स्ट टाइम चाललोय. वयाच्या 28व्या वर्षी मी महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केलेली आहे, आणि वयाच्या 28 रनिंग असताना मी समुद्र पाहिलेला आहे. म्हणजे मला अजून खूप काही दुनिया हिंडायची आहे. तुमचा आशीर्वाद असेल तर आपण तेही करू. काय म्हणणं आहे तुमचं? हा. एवढं एज झालंय तरी तुम्ही आता फर्स्ट टाइम तुम्ही आउट ऑफ स्टेट गेले, म्हणजे काय म्हणावं तुम्हाला. पैसे पानी का विषय ये लोग नहीं समझेंगे यार, अपने को कमाना पड़ता है, देना पड़ता है, खर्चा है बहुत है. तुमको क्या है, खाली सोच से हो चलो इधर जाने का निकले, आता के जाने का है, आने का है, खर्चा है, पानी है, खाना पीना है. इनको 2 दिन हो गए, वड़ा पाव पे जिंदा है बंदा हमारा. वडापाव पण नहीं खिला, वडापाव खाके मेरा दिमाग हिल गया पूरा. वडापाव खा के दिमाग हिल गया आता. घरी असले तर लई ओ वडापाव आणा ना. अहो पण खरंच आपलं जे जिल्हा वगैरे आपला एरिया सोडला ना, तर बाहेर जाऊन असं खाऊ नाही वाटत आहे कोणतीही गोष्ट. तर तिथं पुरी भाजी पण खाल्ली ना, तर ती मैद्याच्या पुऱ्या वगैरे होता. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मला सवय नाही अशा गोष्टीची. त्यावेळेस मला रिॲक्शन होतं. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इकडं आपल्याकडे गव्हाच्या पुऱ्या आहे, इकडे मैद्याच्या पुऱ्या आहे. चला आपण निघतोय अशा प्रकारे पुढच्या जर्नीसाठी. सो चलो. तुळजापूर, गाणगापूर, पंढरपूरच्या मजा घेता घेता आज आमचे वाट लागणार आहे असं वाटतंय, कारण की ना मुतू पाऊस चालू झाला. भरपूर पाऊस कसं झालं? भरपूर चालू झाली. तर त्या भुरुभुरू पावसामध्ये आमची आता लाईट लागणार आहे. तर आम्ही अशा प्रकारे आता घालणार आहे रेनकोट, आणि रेनकोट घातल्यानंतर असं असं करीत आम्हाला गाडी चालवा लागणार आहे. गाडी चालवताना आमची बाई बसली एकदम निवांत माग, अजून गाडीचा मूड ओके झालेला नाहीये. त्या बोलती कंपनी आहे. काय नाही बोलते, आता अचानक पाऊस चालू झालाय आणि 2 दिवस पाऊस नव्हता. गावाकडे असं थोडस गार वातावरण असतं तर काहीच नसलं. 2 दिवस इतकं भयंकर ऊन पडलं, इतकं भयंकर ऊन पडलं होतं ना, तसं काय उन्हाळा डायरेक्ट. उन्हाळ्यामध्ये सुद्धा एवढं ऊन नसतं, इतकं भयंकर ऊन पडलेलं होतं आता. आणि आता पाऊस चालू झाला. तुम्ही कसा 2 किलोमीटर गेला पाऊस येतो, 2 किलोमीटर गेला पाऊस बंद, असा बंद डायरेक्ट ऊन पडतोय. आता अशा कंडिशनला नशीब आम्ही रेनकोट घेऊन आलेलो आहे, तर ते आम्हाला आता काम येणार आहे, फक्त घालणार आहे आम्ही आणि निघणार आहे. पाऊस अशा प्रकारे भरपूर यायला लागलाय, झुपलाय चांगलाच. हिरवळ वगैरे इतकी भारी आहे ना या राज्यामध्ये. काल तर पाऊस नव्हता या राज्यात, नाही आपल्याच राज्यात नव्हता. आपण अजून कर्नाटक मध्ये मॅडम. हा, महाराष्ट्र तिकडे सोलापूरच्या तिकडे पाऊस नव्हता असं म्हणते. अहो सांग खतरनाक तुझा. काय बाईकवर ट्रॅव्हल करायचं नावचं नाचच होणार ना. ओके चला. कसं आहे, असा अवतार तुम्हाला फक्त इंटरनेट बघायला भेटणार आहे. इतर वेळेस तुम्हाला लिपस्टिक लाली बिली लावून भेटणार आहे. चला तुम्हाला हाय अवतार बघायला भेटला इथं ना, ठीक आहे चलो. जस्ट 2 मिनिटापूर्वी पाऊस चालू झाला होता, आणि जस्ट 2 मिनिटापूर्वी पाऊस बंद झालेला आहे. मी ठरवलं होतं आज रेनकोट बिनकोट घालून मस्तपैकी निघावं इथून पुढं, तर साला पाऊस बंद झाला. आता तुम्ही सांगा काय करायचं अशा कंडिशनला. हा, मी खाऊ का नको खाऊ, खाल्लं तर प्रॉब्लेम, नाही खाल्ला आता प्रॉब्लेम, अशी कंडिशन झालेली इथं. पाऊस आला, थांबा पाऊस गेला, डाळा डाळा डाळा. काय चालणार आहे आता. गाणगापूर पासून निघल्यापासून अशीच कंडिशन आहे, इतकं भयंकर ऊन पडलं होतं ना. आता याला 2 मिनिटापूर्वी पाऊस झाला, 2 मिनिटापूर्वी पाऊस बंद झाला. फक्त वातावरण क्लीन, नुसतं आबळ आहे, गाड्या येते जातो बस, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही राहिली इकडे. असं वाटत आम्ही राजस्थान मध्ये आलोय, इतकं ऊन पडायचं. आता पाऊस आलाय,
पाऊस गेलाय आता हिवाळा चांगलाय बघा. अहो सांग कसं आहे म्हणल्यानंतर तर लगेच स्कार्फ काढून फेकलंय. नक्की त्याने हॉर्न वाजवला आमचं स्कार्फ काढा असता. ठीक आहे चला उशीर होतोय निघायचंय आम्हाला तुळजापूर मध्ये जायचंय. चलो आगे. तर फायनली आम्ही पोहोचलोय तुळजापूर मध्ये. दमलोय, खूप दमलोय. आणि या बाळासाहेबाने आले आले झोपून घेतलं डायरेक्ट. झोपलं नाही रे. आले आले लगेच लुंडकून घेतलं. आले पहिलं मी आपली जुनी जी वेशभूषा असते घरामध्ये ती घातलेली. आपली पॅन्टे बिंटे एकदम चिल के साथ पंखा विंखा चालू करके एकदम टकाटक अभी जाएंगे हम चाय पीने बाहर. तुळजापूर मध्ये आपण उद्या सकाळी दर्शन घेऊ मस्तपैकी निघू. फर्स्ट टाइम मी तुळजापूर मध्ये आलोय. अख्ख्या महाराष्ट्राचं दैवत आहे तुळजापूर. तिथं आपण इतक्या लेट आलोय माझ्या वयाच्या मी 29व्या वर्षी इथं आलोय. 3 ठिकाणी मी आज माझ्या वयाचा उद्धार केलाय. कोणत्या 3 ठिकाणी उद्धार केलाय आणि उद्धार काय केला असतो बे? हा उद्धार काय केला असतो? उद्धार म्हणजे 3 ठिकाणी मी सांगितलंय की मी कुठल्या कुठल्या गोष्टी कधी कधी बघितल्या आहेत. त्याच गोष्टी मी आता पण मी तुळजापूरमध्ये 29व्या वर्षी आलोय आणि 27 वर्ष माझं कम्प्लीट झालं तर 28 रनिंग असताना माझं काहीतरी मी समुद्र बघितला होता. साहेब 28 वर्षाचे झाले तरी अजून एकदाही अक्कलकोटला नाही गेलेले, एकदाही तुळजापूरला नाही गेलेले, एकदाही गाणगापूरला नाही गेलेले. म्हणजे मी तर म्हणते जवळ आसपासच्या ठिकाणांना बी नसन गेलेले. हे तर गोष्टी लांबच राहिल्या. फक्त काय म्हणता ना जगले 28 वर्ष, वयाचे 28 वर्ष फक्त जगले, बाकी काही नाही गेलंय. मी माझे स्वप्न घेऊन पुण्यामध्ये आलेलो. स्वप्न पूर्ण करायच्या चक्कर मध्ये स्वतःची जिंदगी मी विसरून चाललोय आणि आता मी त्याच्यातून बाहेर निघणार आहे हळूहळू. थोडं सेट व्हावं लागतंय आणि थोडी जिंदगी हिंडावं लागते. आपला भारत देश हिंडावं लागतोय. आपला भारत देश कमीत कमी स्वतः बघून मरणं एकदम भारी. आणि हा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज हे 15 ऑगस्ट आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 79 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक अभिनंदन. तुम्हा सर्वांना म्हणण्यापेक्षा तुमचं माझं या तुम्हाला जगाचं माहिती हा ब्लॉग कधी पडणार आहे? पुढच्या रविवारी पडणार आहे. पडायला कधी असो पण हा. शुभेच्छा देऊ राहिलो ना मी. नंतर शुभेच्छा देऊन काय फायदा? नंतरून कधी असो जेव्हाही तुम्ही बघता तेव्हाही माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहे, तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहे. ज्याही लोकांनी आपला देश स्वातंत्र्य करण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलेले त्या सर्वांचं धन्यवाद. आम्ही आज ही लाईफ जगतोय. इतर देशांमध्ये खूप वाईट दिवस आहेत, खूप चांगले दिवस आहेत काही देशांमध्ये. आपला देश इनबॅलन्स आहे. बाहेर देशी येऊन राहतात आपले लोक बाहेर जाण्यास नाकारतात. बस बस So- बस बस बस. चलो चाय पिणे. चला आता फ्रेश वगैरे झालोय. चहा बिया पितो मस्त. नंतर बघू जेवण करा वाटलं तर करतो, नाही तर जेवणाला टाटा बाय बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आम्ही आहे तुळजापूरमध्ये. आता जस्ट मागे नाश्ता वगैरे केलाय. नाश्ता एकदम मस्त होता. आता आवरलं वगैरे मंदिरात जाणार, मस्त दर्शन घेणार आणि निघणार घराच्या रस्त्याने. आमची 2-3 दिवसाची ट्रिप आता एंडिंग वर येत चालली आहे. तसं घरी जाऊन नाही वाटत आहे, पण घरी तर जावं लागेल कारण की पैसा भी तो कमाना है अपने को. याच्यावर काय काय म्हणणं आहे सर? पैसा भी तो कमाना है अपने को. घूमने के लिए पैसा होना चाहिए ना. पैसा तो बहुत है अपने पास आपके आशीर्वाद से. चलो तो आता दर्शन वगैरे घेतो मस्त देवीचं. शक्यतो आता गर्दी झाली असणार आहे, पण असो गर्दी असो काही असो आपण दर्शन घेतल्याशिवाय माग हटत नाही. ठीक आहे चला आपण बघूया काय होते काही नाही. काय आहे ना माणसाचं जास्त शिकलं सवरलं ना त्याचा बी काही उपयोग नाही. कारण की काय ते असे डफर माणसं आमच्या सोबत असतात. त्यांना सकाळी बाथरूम काय बोलले? कॉक चालू करताय. काय बोलले काय काय बोलले तुम्ही आता? मी काही बोलू जे करायचं ते करायचं नाही. मला गाण्याच्या आवाजाने ऐकायला नाही आलं. काय बोलले तुम्ही? बरं खरं आहे की नाही? हा नाही तर नाही म्हणजे उत्तर सांग. हा देखा आपके सामने प्रूफ है.
पोरीनं कबूल केलंय, सकाळी तिला बाथरूमचा कॉक चालू नाही करता आला, केला तर केला. तिनं काय केलं, काय गरम पाणी चालू ठेवलं नाही, गार पाणी चालू ठेवलं, बादली अख्खी फुल गार पाण्याची बादली भरली. काय आदमी आहे, इंजिनियर झाले, डिग्री इंजिनियर, IT मध्ये ते बी शिवाय मेकॅनिक, एक कॉक चालू करता ना तिला. क्या बात आहे. कॉक मेकॅनिकच असतो का, प्लंबरचा असतो प्लंबर? प्लंबर मेकॅनिकल मधूनच जातो बाई, असं काय असं आवडत थोडी जातो कुठं. फायनली ते आम्ही 15 मंदिराजवळ मिनिट आलोय. थोडं 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 काही नाही, इज्जत जायला लागली ना, बारीला लागणार वगैरे. इज्जत जायला लागली म्हणून आता बारी बिरीचं नाव सांगू राहिले. नाही अरे असं चलो ठीक आहे, असो काय प्रॉब्लेम नाही. यांना उपाशी मग आम्ही काय करावं. अवघड आहे. असं बाजार वगैरे एकदम टकाटक आहे, काय प्रॉब्लेम नाही, गल्ली मोकळी आहे. गली मोकळी काय, सकाळी सकाळी अजून ना, म्हणून एवढी मोकळी नाही तर दुपार होऊ द्या. कपडे इतके भयंकर घातले ना पोरीना. आतापर्यंत 4 बायांनी खाल टॉप पासून तर पर बॉटम पर्यंत इथे पाहिले. कसं पाहिले आता काय सांगणार आहे. हा, नाश्ता करायच्या टायमिंगला पण एक बाई अशी कंटिन्यू ओळू पोर राहिली, तिथे तोंड तिकडे आहे, ती तरी आमच्याकडे बघू राहिली ओळू. काय करणार आहे आजच्या लोकांना आता, नेमकं पाय नावा चुकीचं आहे की काय, काय कळत नाहीये. पण सोन्या तो एक कपडेदार विचित्र घालले जरशी दिसणे नाही, तसे ते ओके, काय प्रॉब्लेम नाही त्यांना. पुढं बघा. पुढंच पाहू राहिलं मी, जर मी बघत नसतो तर इथपर्यंत आलो असतो आतापर्यंत. आता कोणी म्हणायचं मी इकडून ना, बघत हे बघा इथं मंदिर होतं ते. हा गणपतीच्या मंदिरासमोर. ठीक आहे, इथून आपल्याला जायचं होतं, आम्ही गेलो होतो तिकडं, त्या गेट मधून घुसलो, त्या गेट मधून बाहेर निघलो, आणि ही एक चालली माझ्यासोबत सोबत पुढं 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 पुढं. सांगायचं नाही, काय नाही, काय नाही, आजूबाजूला बघायचं नाही. मी मोबाईल धरावा का रस्ता बघावा. मला इथून पुढे जायचंय, मोबाईल बंद आहे, सगळे पुढे सिक्युरिटी गार्ड वगैरे सगळे उभे आहेत. मोबाईल बंद करतो मी आता. सो फायनली आम्ही दर्शन घेऊन निघलेलो आहे. दर्शनाला आम्हाला माझ्या अंदाजे 3 तास तर लागले. 3 तास दर्शनाला लागले, ते पण मुख दर्शनाला. इतकी गर्दी होती मंदिरामध्ये, भयंकर गर्दी होती. तरी पण सकाळ सकाळी दर्शन घेतलंय तरी पण इतकी गर्दी होती, म्हणजे लोक कंटिन्यू असतातच रस्त्यावर. कोणीतरी बोललं होतं का पहाटे दर्शन निघलं पाहिजे, सकाळी गेलं पाहिजे. तुम्ही कधी जा, 3 ते 3.5 ते 4 तास लागणार म्हणजे लागणार. आणि चांगली गोष्ट अशी झाली आहे का त्यांनी ते हॉल मोकळा केल्यामुळे आपलं डायरेक्ट बायपास गेलं इथून मधून, काय ते डायरेक्ट भक्ताच्या वर निघलो आपण इथं. जर ते हॉलमध्ये गेलो असतो ना तर अजून आम्ही तिथंच उभं राहिलेलो असतो. जर तुम्हाला दर्शनाला यायचं असेल कधी या, बिंदाच्या, काय प्रॉब्लेम नाही. पण आपण एक पॉइंट लक्षातच नाही दिला ना, की आज सुट्टीचा दिवस होता, रविवार होता, त्याच्यामुळे पण जास्त गर्दी आहे. सुट्टी असं काय असो, लोकांना दर्शन घेत असं, लोक आपल्या नाही का दळभद्र आहे का कंपनीमध्ये काम करते किंवा गव्हर्नमेंट जॉबला आहे, ते म्हातारे माणसं पर हा 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 कर देतात पण येतात. तर अशा प्रकारे आम्ही आमच्या जर्नीचं इथं एंड करतोय आणि इथून गाडी स्टार्ट करतोय, डायरेक्ट जाणार घर. Yes. तो थँक्स फॉर वॉचिंग, सब्सक्राइब, लाइक, शेयर और कुछ और कुछ क्या अभी, चलो बाय.